नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या समुपदेश या चॅनलवर। आज आपण अशी गोष्ट पाहणार आहोत जी अनेक समस्यांचं मूळ कारण असू शकते। ती म्हणजे ओव्हरथिंकिंग म्हणजेच अतिविचार। ओव्हरथिंकिंग म्हणजे काय, त्यापासून कसे मुक्त व्हावे? ओव्हरथिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा वारंवार पुन्हा पुन्हा विचार करणे। मित्रांनो, विचार करणं योग्य, पण अतिविचार करणं अयोग्य। त्या विचारांमध्ये अडकून राहणं अयोग्य। ज्या क्षणी हेच विचार आपल्याला अस्वस्थ करतात, योग्य निर्णय घेऊ देत नाही, तेव्हा ते अतिविचार होतात। उदाहरणार्थ, एखादी चूक झाली असेल तर ती पुन्हा पुन्हा आठवून मी असं का केलं असा विचार करत राहणं। भविष्यात काय होईल याची चिंता करत सतत कल्पना करणं। एखाद्या छोट्या गोष्टीतून खूप मोठं काहीतरी होईल असं गृहीत धरणं। तो माझ्याशी असंच का बोलला? माझं काही चुकलं का? उद्या मी जर असं बोललो तर काय होईल? हे सगळं ओव्हरथिंकिंगचं जाळं आहे। ओव्हरथिंकिंगचे परिणाम: मानसिक थकवा, निर्णय घेण्यात असमर्थता, आत्मविश्वास कमी होणे, झोप न लागणे, निराशा वाटणे, स्वतःवर शंका येणे। या ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यातून कसे मुक्त व्हायचं? 1. लिहून काढा. जे मनात आहे तेच कागदावर लिहा आणि मन मोकळं करा. 2. ध्यान, मेडिटेशन यामुळे मन शांत होण्यास मदत होते. वेळेचं भान ठेवा. मी या विचारासाठी फक्त 10 मिनिटं देणार असं स्वतःलाच सांगा. मित्रांनो, प्रत्येक विचार सत्य असतोच असं नाही हे लक्षात ठेवा. विचार करा, पण विचारांमध्ये अडकून जाऊ नका. ओव्हरथिंकिंग थांबवलं की आयुष्य सहज, सुंदर वाटू लागतं। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। समुपदेश.